नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये। मस्त अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे। सर्वांना शुभ सकाळ। तर आज आहे रामनवमी। रामनवमीच्या तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा। तर आज गुरुवार होता आणि कालचा आणि आजचा व्हिडिओ मी एकत्र केलेला आहे। हा गुरुवारचा रामनवमीचा व्हिडिओ आहे सकाळचा, आणि ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे ते आमच्या यात्रेचा आहे। तर आम्ही आमच्या गावच्या यात्रेला गेलो होतो काल, आणि त्याचाच व्हिडिओ मी ह्याच्या पुढे हे केलेला आहे। दोन्ही दिवसाचे व्हिडिओ एकत्र केलेले आहेत। तर आज होती आमच्या गावची यात्रा आणि आम्ही तिकडेच जायला निघालो होतो। तर आम्हाला थोडं उशीरच झालं होतं। आर्यनची एक्झाम चालू आहेत आणि त्यामुळे मग आर्यन स्कूलला गेला होता। मग आर्यन स्कूलवरून आल्याच्या नंतर आम्ही 4 वाजता तिकडे निघालो होतो। आता आम्ही पोचलो होतो आणि गावची यात्रा म्हटले की काय वेगळाच उत्साह असतो। तर भैरवनाथाची यात्रा असते आमच्या गावची। तर हे मुळशीमध्ये येतं। मुळशीमध्ये आमचं घर आहे आणि तिथे यात्रा भरते भैरवनाथाची। तर आल्याच्या नंतरून स्वयंपाकाची तयारी बऱ्यापैकी आईने आवरून ठेवली होती, आणि मी आता थोडंफार काय राहिलेलं तेच चालू होते। ते डाळी शिजवून ठेवले होते, तर वरणाला फोडणी देत होते, आणि पालखी जवळच आले होते। तर पालखीचं दर्शन करण्यासाठी बाहेर जायचं होतं। तर म्हटलं चला वरणाला पहिले फोडणी देते। आता दर्शन वगैरे केलं, त्याच्यानंतर म्हटलं चला पुऱ्या तळून घ्यावं, कारण की उरसातही जायचं होतं। तर आम्ही उरूस बोलतो। काही ठिकाणी जत्रा बोलतात, काही ठिकाणी यात्रा बोलतात, आणि इथे उरूस बोलतात। तर उरसामध्ये आता संध्याकाळी दर्शनासाठी मंदिरात जायचं होतं। हे बाहेर गेले होते, यांचं काम होतं मला सोडून, आणि ते आल्याच्या नंतर आम्ही जाणार होतो। त्याच्या आधी म्हटलं सगळा स्वयंपाक कंप्लीट करून घेते, त्याच्यानंतर मग बाहेर एकदा गेलं की मग उरसात वगैरे फिरणं वगैरे ह्या त्या गोष्टी असतात। त्यामुळे मग आधी इथं लागलो होतो स्वयंपाक। तर स्वयंपाक आमचा चुलीवरतीच झाला, कारण की आई म्हटल्या चुलीवरती पुऱ्या तळू। आता आई स्वयंपाक करतात आमच्या चुलीवरती, त्यांना आवडतं चुलीवरती स्वयंपाक करायला, त्याच्यामुळे त्या करत असतात। आणि इथे बघा आमच्या घराच्या पाठीमागं आहे ना कानिफनाथांचं छोटंसं मंदिर आहे, आणि इथली पूजा माझे सासरे करतात। आमच्या घराच्या शेजारी भैरवनाथाचं मंदिर आहे, आणि खूप सुंदर असं डेकोर केलं होतं, खूप छान दिसत होतं ते। आणि हे छोटेसे मी शूट घेतलेलं आहे, हे घराच्या आमच्या पाठीमागून घेतलं होतं। जेव्हा मी कानिफनाथाच्या मंदिरात आले होते त्या टायमिंगला हे घेतले होते। खूप सुंदर दिसत होतं, आणि उरूसही खूप छान भरला होता।
आता दर्शन वगैरे झालं आणि त्याच्यानंतर मग घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर मग दादा म्हटले की तुला काही घ्यायचं नाही आहे का, तर म्हटलं चला घेऊया आपण. तर तेही माझ्याबरोबर आले होते आणि मला जे आवडेल ते तू घे असं म्हणत होते आणि मला घ्यायलाही लावलं त्यांनी बऱ्याचशा गोष्टी, कारण की मी नको म्हटलं तरी ते काय ऐकाना. आणि आपल्या बायकांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे शॉपिंगच असते. आता तीच काही गोष्टी होत्या आणि म्हटलं चला करूया थोडीफार शॉपिंग. आता मला ज्या आवडतात त्या गोष्टी मी घेतल्या आणि मला भेटल्याही छान. त्याच्यामुळे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील नक्की मी काय घेतलंय उरसामध्ये. जेवण वगैरे झालं होतं आणि आता निघण्याची तयारी चालू होती. तर आर्यनला आम्ही तिथेच ठेवलं होतं. उद्या होता आखाडा आणि आता त्यांना सकाळी काम होतं, त्यामुळे मग आम्ही 11 वाजले तरी आम्हाला घरी यायला. आणि अथर्वची तब्येत थोडी खराब होती, त्यामुळे मग आम्ही निघालो होतो. आणि दुसऱ्या दिवशी मग आर्यन येणार होता. आर्यन थांबला होता तिथेच. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओ बरोबर.